हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मित्रांनो, नागपूर महानगरपालिका जी आहे, नागपूर महानगरपालिका, ठीक आहे, नागपूर महानगरपालिकेचं, ठीक आहे, नागपूर महानगरपालिकेचं रोस्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण माध्यम असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम, ठीक आहे. चार माध्यमाचे आपण रोस्टर पाहणार आहोत. आणि जे फायनल रोस्टर आहेत मित्रांनो 24-25च्या संस्मरणेनुसार, ठीक आहे. या संदर्भामध्ये आपण रोस्टर पाहणार आहोत. जास्त वेळ न घेता मी सांगणार आहे. जे माध्यमाचे मुलं आहेत त्यांनी आपली माहिती पाहून घ्यावी. याच्यामध्ये सुरुवात उर्दूपासून करणार आहे. आणि जो कोण नवीन असेल त्यांनी म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. नवीन माहिती असेल तर तुम्हाला रोस्टर संदर्भात भेटत जाईल मित्रांनो, ठीक आहे. जास्त वेळ न घेता मी तसा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत पहा, तुम्हाला माहिती भेटेल मित्रांनो काय नाही, ठीक आहे. चला मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. नवीन असेल चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटत जाईल वेळेवर, ठीक आहे. 1/9/2024 रोजी मागासवर्गीय BCCL तपासलेले हे रोस्टर आहे. 100% सरळ सेवेनुसार. एकूण मंजूर पदे 49 आहेत, ठीक आहे मित्रांनो. कार्यरत पदे 12 आणि एकूण आहे तर रिक्त पदे 37. वर हेडलाईन दिलेली आहे, ठीक आहे. आता मी प्रोग्रामनुसार सांगणार आहे. टक्केवारीमध्ये पहा मित्रांनो काय आहे काय नाही, ठीक आहे. अनुसूचित आता बघा, मंजूर पदे ते आवश्यक 0,0,0,0 सर्व 0 आहे SC साठी, ठीक आहे. ST साठी पहा किती आहे, 3 मंजूर पदे. भरलेली पदे 0 म्हणजे भरावीची पदे किती आहेत, 3 म्हणजे एकूण भरावीची पदे किती आहेत, 3 इथं खाली दिलेलं आहे, ठीक आहे. दुसरा आहे एकूण पहा टक्केनुसार आहे. मंजूर पदे 2, भरलेली पदे 1, भरावीची पदे 1 म्हणजे एकूण रिकामे झाले 1, ठीक आहे. ब मंजूर म्हणजे भरावीची पदे 1, मी जास्त वेळ घेत नाही. मंजूर आणि भरावलेची किती आहेत, 1 आहे, ठीक आहे. क मध्ये पहा 2 पदे आहेत मंजूर, त्यापैकी भरावायची पण 2 आहेत, सर्व रिकाम आहे. हे सर्व ओपन राऊंडमध्ये जाणार, ठीक आहे. मंजूर पदे, भरावायची पदे 1-1, एकूण आहे 6, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केले त्यांनी, भरलेली पदे किती आहेत, 1 म्हणजे भरावायची पदे किती असणार मित्रांनो, 5 असणार, ठीक आहे. त्यानंतर इथं पहा विशेष मागास प्रवर्गामध्ये एकूण मंजूर पदे, भरावायची पदे पण 1. इतर मागासवर्गीय पदे मंजूर पदे 9 आहेत एकूण, ठीक आहे. भरलेली पदे किती आहेत, 2, भरावायची पदे किती आहेत, 7 म्हणजे एकूण 7 जागा ह्या OBCच्या रिकाम्या आहेत, ठीक आहे. अराखीव पदे, अराखीव 30 ओपनमध्ये मंजूर पदे. भरलेली पदे 9 म्हणजे भरावाची पदे किती, 21. आणि अपकमिंग जे आहे 21 ऑगस्ट 2025 पर्यंत, 21 ऑगस्ट 2025 पर्यंत भरावायची पदे किती आहेत, ॲड करून 1 म्हणजे एकूण 22 पदे ओपनचे आहेत मित्रांनो, ठीक है. ये उर्दू माध्यम की वैकेंसी है पूरी. इसके अंदर जो है तो टोटल वैकेंसी 38 भरने वाले 38, ठीक है. अभी 38 होगा, इसमें से एक अतिरिक्त हो गया, एक माइनस किया गया तो अतिरिक्त हो जाएगा उसके अंदर, तो उस वजह से 37 भरे जाएंगे. SC-BC का रिजर्वेशन क्राइटेरिया तो 4, ये सीधा EWS 4, SC-BC 4, तो फाइनल कितना हो जाएगा फिर 38. सबको EWS 4 अभी पूरा फाइनल रोस्टर है ये, ठीक है. SC 3, ST 3, वीज़ा 1, भजब 1, भजक 2, उसके बाद फिर जो है तो भजड 1. एकूण पदे 11%नुसार 5% हे आणि विशेष 1, इतर मागासवर्गीय 7, SC-BC 4, EWS 4 यानी ओपन 14. इन टोटल 38 जो सीट है वो भरने वाली है, ठीक है. ये हो गया उर्दू का रोस्टर, हो गया. उर्दू में पूरी खाली कितनी वैकेंसी भरी जाने वाली फिर 38, ठीक है. तो ये आप थोड़ा सा तवज्जो देखिए. अब दूसरा है रोस्टर. तो फास्ट ले रहा हूँ क्योंकि 4 रोस्टर लेना है अपने पास, ठीक है. दूसरा रोस्टर है दोस्तों इंग्लिश मीडियम का रोस्टर लेना है अपने को. क्या इंग्लिश माध्यमाचा रोस्टर घ्यायचा आपल्याला, म्हणजे इंग्रजीच्या जागा खूप चांगल्या त्यावरची येणाऱ्या, ठीक आहे. नागपूर महानगरपालिका माध्यमिक, ठीक आहे, सहाय्यक शिक्षक माध्यमिकचं आहे रोस्टर. आणि हे जे आहे रोस्टर ते सहाय्यक शिक्षक माध्यमिकचं आहे. प्राथमिकचं आहे का मग, नाही, ठीक आहे. सहाय्यक शिक्षक माध्यमिक इंग्रजी सरळ सेवा 100%, ठीक आहे. आता पहा
एकूण जागा मंजूर पदे एस सीला 1 आहे, भरावाची शिल्लक अनुशेष 1, ठीक आहे. आणि भरावाची पदे एकूण हे आहे, म्हणजे 31/8/2025 इंग्रजीच्या संभाव्य पदे विचारात घेऊन नुसतं बनवलं जाते. तुम्हाला ते सांगितलंच आहे, म्हणजे एक भरायचं इंग्रजी माध्यमाचं एस सीचा, ठीक आहे. दुसरं जे आहे ते एस टीला काहीच नाही, 0 आहे पूर्ण, ठीक आहे. विजा अला 1 आहे आणि भरावाचं पण पद पण 1च आहे. भजबला 0 आहे, कला पण 0 आहे, ठीक आहे. आणि डला पण 0 आहे, ठीक आहे. एकूण 1, ठीक आहे. एकूण किती? 1च, ठीक. भरावाचं 1च पद आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये विशेष मागास प्रवर्गामध्ये 0 आहे पण, ठीक आहे. इतर मागासवर्गाला 1, भरावायचं अनुशेष किती आहे? भरावायचं 1, म्हणजे भरावाची जागा पण 1च असणार मित्रांनो, ठीक आहे. सॉरी 1 आणि भरावाची जागा पण 1च असणार, ठीक आहे. अशा पद्धतीनं. आणि सामाजिक जे SC-BC आहे 1 मंजूर, भरावाचं 1, रिकामी पण जागा 1. EWSला 0 आहे, ओपनला 2 जागा आहे. सरळ भरावाची 2 पदे, म्हणजे एकूण शिल्लक भरायची पदे 2, म्हणजे एकूण किती फक्त जागा आहेत? 6. इंग्रजी माध्यमातली एकूण जागा किती आहेत? 6. रिक्त पदे पण 6. आणि फायनल रोस्टर पण तेच होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. हे फायनल रोस्टर आहे ॲड केलेला. त्याच्यानंतर आहे तिसरा हिंदी माध्यम. सरळ सेवा 100%, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पहा, एकूण कार्यरत पदे 24, रिक्त पदे 22, म्हणजे जागा रिकाम्या किती राहिल्या? 2, ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कार्यरत पदे 24, रिक्त पदे 22 अशा पद्धतीने हे आहे. याच्यामध्ये बघा एकूण काय आहे. मंजूर पदे 6 SC, भरलेले 3, भरावाचे संभाव्य भरावाची पदे 1, म्हणजे एकूण 4 पदे रिकामे आहेत मित्रांनो. संभाव्य जर केलं तर 4 पदे इतर रिकामे आहेत, समजून घ्यायचं कसं आहे ते. भरलेली 6, मंजूर, भरलेली 3, रिकामे किती राहिली? 1. बघा इथं कसं आहे, 1/9/2025 रिटायरमेंट पकडून ते भरल्याचे केलेलं आहे. तर एकूण 3 हे झाले 6. संभाव्य भरावाची पदे बघा 26 पण घेतले, 1/9/25 ते 31 ऑगस्ट 2026. आता इथं 26 आकडा घेतला, म्हणजे जवळपास 2 वर्षाचा आकडा घेतला मित्रांनी. तर विचार करा, 1 म्हणजे एकूण असे पदे किती भरायचे आहेत? त्यांचे 4 पदे भरायचे आहेत, ठीक आहे. मंजूर म्हणजे इथून 3 मायनस झाले, भरावाचे पदे 3 झाले, 1 ॲड केलं, म्हणजे एकूण झाले किती? हे 4, ठीक आहे. अनुसूचित जमाती 3, 1, भरावाची पदे 2, म्हणजे एकूण किती झाले? 2. विजा अ किती? 1, म्हणजे भरावाचे 1च आहे. तुम्हाला रिकाम्या जागा सांगतो किती भरायचे, ते जास्त वेळ घेत नाही, ठीक आहे. भजबचे 1 भरायचे, भजकचे 2 भरायचे आहे, ठीक आहे. आणि भजडचे 1 भरायचे आहे, आणि एकूण 5 जागा झाल्या. आणि विशेष मागास प्रवर्गाची 1 भरायची आहे, OBCच्या 7 भरायचे आहेत, म्हणजे एकूण 9 आहे, ठीक आहे. 9 भरावाची पदे 5, संभाव्य 26 भरावाची 3, अशी एकूण 7 झाल्या, ठीक आहे. आराखीव किती आहे? ओपनच्या भरावाची 10, म्हणजे एकूण 29 पदे झाले मित्रांनो. 29 पदे तुम्हाला भरायचे आहे, ठीक आहे. 26 आकडा घेतला तर कधीपर्यंत आकडा घेतला इथे? आणि बघा तुम्ही 31 ऑगस्ट 2026 आकडा घेतला रिटायरमेंटचा, म्हणजे 31 ऑगस्ट मित्रांनो 31 तारखेपर्यंत, सॉरी, ठीक आहे. 31/08/2026 आकडा घेऊन त्यांनी भरावाची पद्धत याच्यात ॲड केलेली आहे. कोणत्या माध्यमासाठी आहे? हे हिंदी माध्यमासाठी. विचार करा मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीनं तर फायनल रोस्टर कसं होईल मग? SC 4, ST 2, विजा अ 1, ठीक आहे. भजब 2, भजक 2, भजड 1, एकूण 5, ठीक आहे. 11%नुसार, ठीक आहे. आणि विशेष मागासवर्ग 1, इतर मागासवर्ग 7, SC-BC 3, EWS 3, ओपन 4, असे एकूण किती पदे झाले मग आपले? 29 पदे आहेत, ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे रोस्टर आहे, कळलं? हे झालं हिंदी माध्यम. आता आहे शेवटचं मराठी, सर्वात आवडतं माध्यम मराठी, ठीक आहे. मराठी माध्यमामध्ये तुम्हाला डायरेक्ट घेतो. पहा, हिने कधीपर्यंत आकडा घेतला आहे? 31/8/2026
25पर्यंतचा संभाव्य भरावाची पदांचा आकडा घेतलेला आहे मित्रांनो. म्हणजे विचार करा, एकूण पदे किती? 1, 24 कार्यरत कर्मचारी, शिल्लक अनुशेष आणि भरावाची पदे आणि एकूण भरावाची पदे. बघा इथं काय आता गडबड झाली बघा, इथं कसे आहे ते. मंजूर पद किती आहेत? 3. कर्मचारी किती आहेत? 5 + 2 झाले ना, म्हणजे अतिरिक्त झाले 2. शिल्लक किती? अनुशेष 2 -2 झाले. भरावाची पदे मायनस आले की संपला विषय, ते अतिरिक्त झाले का. ठीक आहे. काही ठिकाणी मायनस म्हणजे रिक्त होते, काही ठिकाणी मायनस म्हणजे अतिरिक्त होते. ते रोस्टर कसं बनवतं त्याच्यावर डिपेंड आहे. इथं मायनस म्हणजे अतिरिक्त ग्राह्य धरा. अनुशेष जमा मंजूर पदे 2, कार्यरत पदे 0, म्हणजे शिल्लक अनुशेष 2. भरायचे किती राहणार? मग ऑब्विसली 2 पदे राहणार. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर बघा, विजा अ 1 जागा आहे, नंतर भरावायची पदे 1 आहे, म्हणजे भरणार किती जागा? 1. ठीक आहे. आता बघा, भज ब 1 आहे, भरलेली पदे किती आहेत? 2, म्हणजे अतिरिक्त झाले किती? हे किती झाले मित्रांनो? 2 अतिरिक्त झाले, -2. म्हणून भरावाची म्हणजे संभाव्य भरावाची पदे किती? 3, म्हणजे हे 3मधनं 2 गेले, 3मधनं 2 गेले, हे मायनस, त्यामुळे ही 1 भरावाचं राहील. म्हणजे अतिरिक्त इथं किती तारखेपर्यंत अतिरिक्त झाली होती? 1/9/24पर्यंत अतिरिक्त होते 2. मग नंतर 31 ऑगस्ट 2025पर्यंत 3 रिटायरमेंट आहे, म्हणजे 3 भरावायचे आहेत, म्हणजे इनडायरेक्टली 3मधून 2 गेले, -1, म्हणजे एकूण भरावाची पदे आता किती राहिली? 1 राहिली मित्रांनो. ठीक आहे. आता हे पहा 1 पदे आहे, संभाव्य भरलेली पदे किती? 3 झाली, 3मधनं 1 गेलं, -2, हे 2 झाले अतिरिक्त, म्हणून इथं काय जागा? 2 अतिरिक्त झाले. ठीक आहे. हे झालं कोण? भज ड. भज डचं 1, भरलेले 0 आहे, म्हणजे भरावाची पदे 1 आहे, म्हणजे भरणार किती? मग भविष्यात 1च भरणार. ठीक आहे. असं आता ते एकूण 11%, हे टक्केवारीनुसार काढलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. असं एकूण आता हे अतिरिक्त आहेत -2मध्ये, रिझर्वेशनचा कोटा वेगळा आहे, आणि हे विशेष मागास प्रवर्गाला 0 जागा आहे सरळ. ठीक आहे. ओबीसीला परमिशन आहे 5ची मंजूर पदे, भरले किती? 25, म्हणजे 20 भरले अतिरिक्त. ठीक आहे. आता हे खूप मोठा घोळ आहे ते. आणि मग भविष्यात भरणारी 31 ऑगस्टपर्यंतची, कधीपर्यंतची? 31 ऑगस्ट 2025पर्यंतची रिटायरमेंट 7 केलं तर 20मधनं 7 मायनस गेले, -13 आकडा होतो. ठीक आहे. म्हणजे अजून -13 अतिरिक्त आहे तिथं, म्हणजे 13 शिक्षक अतिरिक्त ओबीसीचे. ठीक आहे. नंतर ACBC 3 भरलेले मंजूर पदे आहेत, भरलेली नाही, 0 भरली, तर भविष्यात 3 जागा येतील इथं ACBCच्या. ठीक आहे. हे रिकाम्या जागा. EWS भरलेली 2ची परमिशन आहे, 0 भरली, त्यामुळे भविष्यात पण 2 जागा येतील, म्हणजे एकूण जागा किती रिक्त आहेत? 2. आता काय राहिलं? ओपन. परमिशन आहे 8 पदांची मंजूर पदे, भरले किती? 14. भविष्यात 31 ऑगस्ट 2025पर्यंत -6, म्हणजे 6 भरणार आहे रिटायरमेंट वगैरे पाहून आकडा. तर किती झाले मग? 14. म्हणजे बघा आता कसं झालं, परमिशन मंजूर पदे 8 आहेत, 14 भरलेले आहेत, 14मधनं 8 गेले, किती राहिले? 14मधनं 8 गेले, 6 राहिले. भविष्यात नाही का 6च राहिले, बरोबर. म्हणजे किती झाली? तर भविष्यात शिल्लक अनुशेष किती आहे? 6चा शिल्लक अनुशेष आहे, बरोबर. मग भविष्यात भरणारी पदे किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आता किती होणार मग इथं? -6मधनं +2 गेले, तर एकूण 4 जागा राहिल्या. ठीक आहे. 4 भरायचे आहेत अजून भविष्यामध्ये, अतिरिक्त ओपनच्या जागा. मग आता विचार करा, एकूण 27 आहेत मंजूर पदे, भरलेली पदे 50 आहेत, काय सरासरी काढले तर, आणि शिल्लक अनुशेष कितीचा आहे? 23चा आहे, म्हणजे 50मधनं 27 गेले, राहिले 23 शिल्लक अनुशेष. आणि भविष्यात भरणारे 31 ऑगस्ट 2025पर्यंत 12 पदांचे रिटायरमेंट आहे, म्हणजे 23मधनं 12 गेले, 11 राहिले. म्हणजे हे साधारणतः मित्रांनो हा मोठा आकडा आहे, अतिरिक्त 11 जागांचा. त्यामुळे इथे मराठीची एकूण जागा किती झाले? मग अतिरिक्त 11 जागा अतिरिक्त आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे रोस्टर आहे बघा. आता खतरनाक विषय आहे, म्हणजे मराठीचे किती झाले? मराठीचे +11 अतिरिक्त आहेत. कुठे? नागपूर महानगरपालिका, लिहिला 1 मिनिट मला लिहिता पण, नागपूर महानगरपालिका. ठीक आहे. महानगरपालिकेला किती जागा इथं? 11 अतिरिक्त आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने हे रोस्टर कंप्लीट विविध माध्यमाचे, विविध प्रवर्गाचे रोस्टर तुम्हाला सांगितले. व्हिडिओ शेवटपर्यंत
पाहिले असेल, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.